अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार ठरला असला तरी अद्याप महायुतीचा उमेदवार काही ठरलेला नाहीये। भाजपा निवडणूक लढवणार असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा नवनीत राणांना उमेदवारी मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये आणि त्यातच बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांनी सुद्धा चुरस वाढल्याचं दिसतंय। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत राणा सध्या मेळघाटात 4 दिवसांच्या दौऱ्यावरती आहे। आदिवासींसाठी महत्त्वाच्या असलेल्या होळीच्या उत्सवात नवनीत राणा सहभागी होताना दिसतायत। महायुतीत अमरावतीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चुरस असतानाही राणांनी आपला प्रचार सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयानंतर राणा दाम्पत्य भाजपासोबत आहे। भाजपाच्या उमेदवार म्हणून त्यांना तिकीट दिलं जाईल असं सांगण्यात येत आहे। मात्र बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती ते अवलंबून असल्याची चर्चा आहे। 27 मार्चला या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राणा भाजपात प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे। निकाल विरोधात गेल्यास भाजप सिद्धार्थ वानखेडे यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांचा राणांना तीव्र विरोध आहे। भाजपा नेत्यांच्या भेटी घेऊन राणांना उमेदवारी देऊ नका असा आग्रह त्यांच्याकडून धरण्यात येतोय। आजही यांची गुर्मी आणि मस्ती पैशाची जात नाही। आजही हे या भावनेने की बाबा आम्ही तुम्हाला विकत घेतलं किंवा विकत घेऊ आणि तुम्ही आमच्या स्टेजवर दिसाल, हे जे धमकीचं जो सत्र आहे हे मला वाटतं अतिशय बालिशपणा, अतिशय इमॅच्युरिटी राजकारणातली आणि आतताईपणा आणि स्वतःला ग्रेट समजण्याची जी ही वृत्ती आहे हीच यांना घातक ठरणार आहे आणि हीच यांना मारक ठरणार आहे। भाजपातील स्थानिक नेत्यांचाही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे। याच महायुतीतील प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध करत महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडल्यास त्यांनी वर्ध्यातून लोकसभा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरण्यात आलाय। त्याचा निर्णय तुम्ही कधीपर्यंत घेणार? वर्धेचा थोडा मला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि एकंदरीत पाहतोय का तिथली काय परिस्थिती आहे, कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले 2 मतदारसंघ आहे, 4 वर्धेतले आहे, तर चाचपणी करू। 2 विधानसभा मतदारसंघ आणि अमरावती वर्ध्यासह विदर्भात प्रभाव असणारे बच्चू कडू यांची नाराजी महायुतीला परवडणारी नाहीये। त्यामुळे बच्चू कडू यांच्या जाहीर नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडूंना फोन केल्याचं सांगण्यात येत आहे। मंगळवारी बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे। यात त्यांची समजूत घालण्यात येईल असा दावा करण्यात येतोय। बच्चू भाऊ आमचे चांगले मित्र आहेत, आमच्या मित्र पक्षातले ते आहेत आणि लवकरच ते शिंदे साहेबांना भेटणार आहेत आणि त्याच्यामुळे एकदा शिंदे साहेबांना भेटले की सगळे गैरसमज दूर होतील। बच्चू भाऊंचं सगळ्यात मोठं काम काय महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब ठामपणे त्यांच्याबरोबर राहिले। त्याच्यामुळे शिंदेसाहेबांचं त्यांचं अतिशय जवळचं नातं आहे। तुम्ही काही काळजी करू नका। कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागाही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूळ साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांची त्या ठिकाणी मदत घेऊ। निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू। आम्ही सर्वांची महायुतीच्या घटक पक्षाची मदत घेऊ आणि मला वाटतं सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील। या सगळ्या घडामोडीत काँग्रेसच्या बळवंत वानखडेंसमोर महायुतीचा कोण उमेदवार असणार या तिढ्याचं उत्तर 27 मार्च नंतरच मिळण्याची शक्यता आहे। अडसूळ, बच्चू कडू आणि स्थानिक भाजपा नेत्यांच्या विरोधानंतरही नवनीत राणांना तिकीट मिळणार की दुसऱ्या नेत्याला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे। राणांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर महायुतीच्या नाराजीतून ही लढत रंगतदार होईल। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।